आहे. अतिशय रंगतदार झाला सामना. 84 रनचा पाठला करायचा होता भूमी. पहिला चेंडू टप्प्यात चेंडू लेदरची लेंथ होती आणि एक धाव घेण्यात यश मिळालंय किरणला. टोलवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु चेंडू हा अचूक टप्प्यावरती होता आणि केवळ एकच धाव त्याला घेण्यात आली. पाहूया पुढचा चेंडू घेऊन तयार. एक चेंडू एक धाव. पुढचा चेंडू घेऊन तयार. अक्षय माणिक सामना करतील. पुन्हा एकदा सेम टप्प्याचा चेंडू होता. कॉटन बॉलचा चान्स इथे आउट झालेला आहे. एक गडी बाद आणि एक धाव आणि 2 चेंडू आणि आता केवळ एकच फलंदाज यानंतर फलंदाजी करू शकतो. या दोन्ही फलंदाजांना एक चांगला स्कोर या षटकामध्ये उभारणं गरजेचं आहे कारण तोच टार्गेट असणार आहे समोरच्या संघाला. आता इन्फॉर्म बॅट्समन जाणार आहेत मुकेश आहुजा. सामना करतील अंकित यांचा. 2 चेंडू अतिशय उत्तमरित्या टाकलेत. पाहूया उर्वरित 4 चेंडू कशा पद्धतीने टाकतो तो मुकेश यांना, कारण मुकेश हे लांब पल्ल्याचे फटके मारण्यात माहीर असलेले मुकेश आहुजा सामना करतील अनिकेत यांचा. जर इथे विकेट पडला तर नक्कीच अंकुश लागेल तो धावांवरती आणि धावांचा पाठला करावा लागेल सीके किंग यांना. उर्वरित 4 चेंडूमध्ये पाहूया किती धावा घेतात ते. विकेटचा बर्डन नक्कीच असणार आहे, विकेटचा प्रेशर नक्कीच असणार आहे कारण यानंतर कोणती विकेट खेळणार नाही. खोल टप्प्याचा चेंडू होता. उंचावून मारण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटच्या दिशेत बॉल जाईल तोपर्यंत 1 बाउन्स 2 बाउन्स मिसफील्ड झालेली आहे आणि 4 धावा घेण्यात यश आलंय. इथे केवळ एकच धाव असू शकली असती परंतु इथे मिसफील्ड झाली. जजमेंट चुकली सोनूची आणि बॅकअपला आलेल्या प्लेयरच्या बाजूने चेंडू गेला तो 4 धावांसाठी. धाव संख्या झाली 5. 3 चेंडूमध्ये 5 धावा. धावसंख्या जवळपास 15 ते 18 धावसंख्या असणं गरजेचं आहे धाव फलकावरती, तरच या सामन्यामध्ये थोडीशी चुरस वाढेल, अन्यथा हा सामना एक हाती पुन्हा जाण्याचा शक्यता जास्ती आहे. अनिकेत अतिशय उत्तम गोलंदाज MK अकॅडमी मधला. पाहूया काय करतोय पुढच्या चेंडूवरती. 4था चेंडू पुन्हा खोल टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामध्ये. पाहूया कॅच होती की नाही. कॅच सोडलेली आहे इथे. कॅचेस इन मॅचेस पुन्हा एकदा तोच प्रकार घडलाय भूमी एंटरप्राइजेस बरोबर. त्यांची पुन्हा एकदा कॅच सुटलेली आहे इथे आणि हा सामना कदाचित करटने मारू शकला असता, इथेच थांबू शकला असता 5 धावांवरती, पण 1 धाव घेण्यामध्ये यश मिळाले. मुकेश आहुजांचा कॅच सुटला आणि ही मॅच पुन्हा एकदा वाढलेली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडूवरती जर जोरदार प्रहार झाला, 2 6 आले तर हा सामना नक्कीच सीके किंगच्या हातामधून जाऊ शकतो. 4 चेंडू आणि 6 धावा झाल्या धावफलकावरती. पुढचा चेंडू घेऊन तयार किरण. फुलटा चेंडू लो फुलटा होता. मारण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअरच्या दिशेला. केवळ एका धावावरती समाधान मानावं लागेल. आउटचा अपील, रनआउटचा अपील, पण इथे पंचांचा कोणताही इच्छा नाही. शेवटचा चेंडू शिल्लक आणि धाव फलकावरती धावा आहेत ते 7. आता सामना जवळपास सीके किंगच्या बाजूने झुकताना आपल्याला दिसत. शेवटचा चेंडू शिल्लक. या चेंडूवरती जर प्रहार झाला 6 धावांचा तर नक्कीच सामना थोडासा रंगतदार होईल. अकुट टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता पण कॅच आउट होऊ शकतो. कॅच आउट झालेला आहे आणि धावसंख्या थांबली ती केवळ 7 वरती. आता यावेळी समीकरण बदलले आहे. यावेळी सीके किंगला 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. मागच्या वेळी सीके किंगला थांबवायचं होतं त्यांना 9 धावांवरती. आता समीकरण उलट झालेलं आहे. पाहूया आता फलंदाजीमध्ये कशा पद्धतीची चुनून दाखवतात आणि भूमी एंटरप्राइजेसचा जवळपास पराभवाच्या गर्तेत दिसतात आपल्याला इथे, कारण धाव फलकावरती एका षटकात केवळ 7च धावा आल्यात आणि 7 धावा कुठून या ग्राउंडवरती अतिशय अवघड अशी कामगिरी म्हणता येणार नाही, कारण हा रबर बॅशचाच खेळ आहे आणि रबरच्या चेंडूवरती धावसंख्या मोठी करणे आवश्यक आहे आपल्याला. परंतु आपण असंही बोलू शकत नाही, कारण क्रिकेट हा अनिश्चित स्वरूपात चालत असतो. जसं आपण मागच्या वेळी पाहिलं की गुडूने 6 चेंडूंमध्ये 9 धावा करून दिल्या नाहीत भूमी एंटरप्राइजेसला. आता भूमी एंटरप्राइजेसची सारखीच भूमिका असली पाहिजे. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता.
6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता, पण नक्कीच विकेटचं प्रेशर असणार आहे कारण तुमच्याकडे केवळ 2च विकेट आहेत. जर त्या 2 विकेट गेल्या तर तुम्ही सामना गमावला म्हणून समजा. म्हणून इक्वली चान्स आहे दोन्ही संघांना आपला विजय शिक्कामोर्तब करण्याचा. भूमी एंटरप्राइजेसने या लीग मध्ये अजूनही एकही विजय नोंदवला नाही. जो ते विजय नोंदवू शकले असते मागच्या सामन्यामध्ये, परंतु तो सामना गमावलाय टाईच्या स्वरूपात. आता पुन्हा एकदा चान्स मिळालेला आहे. 6 चेंडू आणि 8 धावा करायच्या आहेत. पाहूया कशा पद्धतीने हे षटक हाताळते आणि कोण हाताळते तीच चर्चा चालू आहे मैदानामध्ये. या षटकाचं दावेदारी कोण घेणार. नक्कीच 2 फलंदाज आपल्याला तंबूत जाताना दिसतील. एक आहे निखिल आणि दुसरा आहे अतुल. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करते कारण 6 चेंडूमध्ये 8 धावा काढणं इतकं अशक्य प्राय नाही. सावधगिरीने खेळणं हा त्यांचा पवित्र असला पाहिजे. पहिल्या 2 चेंडूवरती कदाचित प्रहार करण्याचा प्रयत्न करतील, त्यानंतर सावधगिरीचा पवित्रा नक्कीच घेतील कारण तुमच्याकडे हातामध्ये विकेट या फक्त केवळ आणि केवळ 2 आहेत. म्हणून समजूतदार पद्धतीने खेळवण्यास आपल्याला भाग पडेल. या षटकाची जबाबदारी घेतोय तो सागर मिमरोड. वन साइडचा एक उत्कृष्ट गोलंदाज, जो नावाजलेला गोलंदाज लेफ्ट आर्म आहे, लेफ्ट आर्म स्पिन. जो वन साइड या संघातून खेळतो. या संघाचं खूप नाव आहे या ठाणे शहरामध्ये आणि हा त्यांच्यातला एक महत्वाचा गोलंदाज आहे जो नित्यनेमाने प्रॅक्टिस करतो स्पार्टन या संघातून आणि म्हणूनच तो या लीग बॅश मध्ये खेळत आहे. सेंट्रल रबर बॅश 2024 पॉवर्ड बाय MK अकॅडमी अँड ऑर्गनाइज्ड बाय सेंट्रल ठाणे कमिटी. सेंट्रल मैदान ज्याच्यामध्ये कमिटीमध्ये आनंद श्रेष्ठ यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे कारण ही पूर्णपणे टुर्नामेंट ऑर्गनाइज करण्याचे श्रेय जाते ते आनंद श्रेष्ठ यांना. आणि त्याबरोबर स्पॉन्सरशिप दिली आहे ती मिलिंद काजोळकर MK अकॅडमीचे कोच आणि साई स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष 2024 पाहूया सामन्यात काय होते ते. आता सुपर ओव्हरचा हा सामना रंगतोय भूमी एंटरप्राइजेस विरुद्ध CK किंग. एका षटकात तुम्हाला हव्यात 8 धावा. पाहूया सागर मिमरोड कशा पद्धतीने हे षटक हाताळत होते. एक तंत्रशुद्ध फलंदाज आणि एक अतिशय महत्वपूर्ण गोलंदाज. उंचावून माझा प्रयत्न केला, पहिलाच चेंडू टोलण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवे परंतु 1 बाउन्स 2 बाउन्स जोपर्यंत फील्ड करते तोपर्यंत 2 धावा घेण्यात यश मिळाले. पहिल्या चेंडूचा चान्स त्यांनी पुरेपूर घेतला होता कारण तुम्हाला 6 चेंडूमध्ये 8 धावा करायचा होता. आता कदाचित अजून एका चेंडूवरती कदाचित ते चान्स घेतील कारण तुमच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावाला तर जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कशा पद्धतीने खेळ करतात. सामंजस्यपणे सावधपणे खेळणं अतिशय आवश्यक आहे कारण तुमच्याकडे विकेट कमी आहेत. तुमच्याकडे केवळ विकेट 2 आहेत. पण असं वाटतंय की गुड्डू या चेंडूवरती प्रहार नक्कीच करतील कारण त्यांना सामना संपवायचा असेल. पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅकफुटला गेले, पुन्हा स्क्वेअरच्या दिशेने खेळले. चेंडू जोपर्यंत फील्डमध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न करतो अतुल तिथे, परंतु प्रयत्न फसलेला आहे आणि इथे विकेट दिलेली. इथे विकेट दिलेली आहे. इथे गरज नसताना आपला विकेट फेकलाय अतुल यांनी. कोणत्याही धावेची आवश्यकता नव्हती. 1 धावेचं समाधान मानायचं होतं कारण तुमच्याकडे खेळण्यासाठी फलंदाज डाऊन द ऑर्डर नाहीये कारण हा शेवटचा फलंदाज असेल आणि आता रिस्क तुमचा वाढलेला असेल आणि आता 4 चेंडूमध्ये तुम्हाला 6 धावांची आवश्यकता आहे. या विकेट नंतर हा विकेट जर चुकूनही पडला तर नक्कीच तुमचा हा सामना तुमच्या हातातून जाईल. 4 चेंडू 6 धावा. कसे काय रे हा आहे का बरोबर. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. गरज नसताना या धावेची गरज दाखवली आणि आपला एक विकेट दिला. आता रिस्क नक्कीच वाढलेला आहे कारण कोणताही रिस्क जर इथे घेतला बोल्ड कॉट किंवा रनआउटच्या स्वरूपात विकेट गेली तर नक्कीच हा सामना तुमच्या हातातून निघून जाईल. तुमच्याकडे अजूनही तुम्हाला 4 चेंडू खेळून काढायचे आहेत आणि 4 चेंडूंमध्ये तुम्हाला 5 धावांची आवश्यकता आहे. अतिशय या सिच्युएशनला हे आव्हान नक्कीच अवघड आहे कारण तुम्हाला
सामंजस्यपणे खेळणे अत्यंत आवश्यक. अमोल एक 360 डिग्री प्लेयर, रिव्हर्स मारणारा बादशाह. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने खेळलेला यॉर्कर चेंडू होता. समंजसपणे खेळताना दिसत चेंडू निर्धावासा गेला. 3 चेंडूंमध्ये आता 5 धावांचं समीकरण आलेलं आहे. आता नक्कीच एक रिस्क त्यांना नक्कीच घ्यावी लागेल, कारण आता धावा हव्या तर तुम्हाला 3 चेंडूंमध्ये. परंतु आता पण आपण पाहाल तर केवळ हा एका षटकाराचा खेळ आहे. पाहूया कशा पद्धतीने इथे चार्ज करतात ते. जवळचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला होता, उंचावून गेलेला चेंडू कट लागून डिक्लेअर झोन मध्ये 1 धावासाठी. अतिशय उत्कृष्टरित्या षटक हाताळताना दिसतो आपल्याला सागर मेमरोट. आता 2 चेंडूंमध्ये किती पाहिजे? 4 पाहिजे ना रे. 2-4 ना. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पुन्हा सामना रंगतदार अवस्थेत आता आपल्याला दिसतोय. सुपर ओव्हरचा सामना हा चाललेला आहे आणि पाहूया केवळ एक षटकार आणि सामना खिशात. ओ उत्तमरित्या गोलंदाजी करताना इथे दुसरे आपल्याला सागर उत्तमरित्या हे षटक हाताळले आणि केवळ 4 धावा दिल्यात. आतापर्यंत 3 धावा दिलेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा सुपर ओव्हर आहे. याच्यानंतर सुपर ओव्हर आहे. हा सामना पण जर टाय ब्रेक झाला तर नक्कीच पुन्हा एकदा सुपर ओव्हर होईल. हो, उंचावून मारण्याचा प्रयत्न केला होता. हा सामना कदाचित भूमी एंटरप्राइजेसच्या बाजूने जातोय, कारण इथे 2च धावा घेतलेल्या आहेत. 3 धावांची आवश्यकता आहे टायसाठी. पाहूया काय होतंय. आणि इथे लास्ट मोमेंटला इथे रनआउट घेतलेला आहे. हा रनआउट जर झाला नसता तर नक्कीच पुन्हा एकदा टाय ब्रेकर झाला असता आणि हा सामना गमावला येते. सीके किंगनी हा सामना त्यांच्या हातात होता, परंतु त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये अतिशय गचाळाशी फलंदाजी करून आपला सामना गमावलाय आणि हा सामना जिंकला येतो सीके किंगनी. सॉरी, माफ करा, भूमी एंटरप्राइजेसनी सीके किंगनी हा सामना गमावलेला आहे. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना या चेंडूवरती स्ट्राईक केला. 2 धावा पळाल्या. ती 3री धाव होऊ शकली असती, तिथे मिसफील्ड झाला असता, परंतु शेवटच्या मोमेंटला तिथे किपरने रनआउट घेतलेला आहे आणि हा सामना भूमी एंटरप्राइजेसनी जिंकलेला आहे. मागच्या वेळी तो सामना त्यांनी खेचून आणला होता, यावेळी सामना त्यांनी आपल्या खिशामध्ये नक्कीच केलेला आहे. आणि हे पाहण्यासाठी आपण पाहू शकता